नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा तोच प्रश्न मंडळी, हसताना हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या थुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा उद्या. तर मंडळी, आता वेळ झालेली आहे आपल्या दिल खुलास विथ विलास या कार्यक्रमाकडे वळण्याची. बघूयात याचा पुढचा भाग. दिल खुलास विथ विलास, दिल खुलास. तुमचं काय आहे का? उगाच आपलं शर्ट बदलून बसता इथं नुसतं. आहे ना. अच्छा, आहे काय? बोला. ते आमच्या कोंबडीचा प्रॉब्लेम आहे. अच्छा, काय? नाही, तुमच्या कॉमेडीचा पण प्रॉब्लेम आहे. नाही ती काय करते की आमच्या घरचं दाणं खाते आणि अंड्यानं शेजारच्या बायकडे जाऊन देते. अरे देवा. तुम्ही एक काम करा, दाण शेजारी बाईकडे ठेवा, हा. म्हणजे ती अंडी तुमच्या घरी द्यायला येईल. हा ती केलं, पण आता प्रॉब्लेम वेगळा झालाय. काय? दाणं पण तिकडे खाते आणि अंड पण तिकडेच देते. अरे देवा, मग तुम्ही एक काम करा, तुम्ही 2-4 दिवस त्या बाईकडे राहायला जा. बायकडेच गेलो राहायला मी. मग प्रॉब्लेम काय नक्की आता? आता माझी बायको घरी घेत नाही ना. गप्पा म्हणजे काय? तुम्ही उपाय सांगा ना जरा काहीतरी. काय बोलतोय माणूस? तिकडे राहायला गेला, बायको घरी घेत नाही. तुम्हाला एवढं बोलले, तुम्हाला येत नाही का एवढं सांगायला? मग अहो, असं काय बोलतोय माणूस? असं काय बोलतो म्हणजे? 1 मिनिट थांबा, 2 मिनिट. मगापासून तुम्ही बघायला लागले. एक सेकंड. आता कुठायची काय गरज आहे का? मगापासून काय केलं सांग. ह्या माणसाने मला सांगा, ह्या माणसाने मगापासून काय केलंय सांग. काय म्हणजे ते? त्या रॉकला त्याने ट्रेन केलं नाही, त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला नाही, माझ्यावर जोक केला वरनं अजून, आणि त्याने काय माझा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही केला. तुमच्यावर जोक करण्यासाठी तर तुम्हाला ठेवलं ना. तुम्ही करत नाही, आम्ही तरी करतो तुमच्यावर. मग करा ना. मग मी कुठे नाही म्हणलोय. मग पण त्या माणसाने काय केलं मला सांगा ना. असं ते काहीतरी तर चांगलं चाललंय, कशाला उगाच प्रॉब्लेम करताय? बसा. थांबा जरा. तुम्ही बसा, तुम्ही. खरं सांगतो, त्या माझी माणसाने- लय ओळख आहे. लय ओळखीचं वगैरे मला सांगू नको. सांगा जरा. थांबा, भांडण नको. भांडण नको. तुम्ही पण मध्ये बोलला का आता जास्त? तुम्ही अजिबात मध्ये बोलला का? इल्या सांगितलं कळत ना का? मगापासून बघायला करून मग माझ्या रोड तू आणखी कळत ना काय हे करून? नाही हे फेकून मार. ऑर्डर बसा. काय बसा बसा काय बसा? त्याला कशाला तिथं बसवलं वाजवायला? 1 मिनिट. काय प्रॉब्लेम तुमचा? काय प्रॉब्लेम म्हणजे? त्या माणसाला तिथं बुकबुक कशाला वाजवायला बोलले? काय? बुकबुक असं वाजवायला कशाला बोलले? बुलबुल असते ते, बुकबुक असते का ते? त्याला कशाला बोलले तिथं वाजवायला? कशाला बोलवलं? मग त्याला येतं म्हणून बसवलं त्याला. अरे काय येते त्याला वाजवायला? बघितलं का काय येते ती? बसा. काय बसा बसा. आज पहिल्यांदा भांडण आठवलं नाही, असं पहिल्यांदा झालं. ट्रिप आठवत नाही, माणसाला भांडण नाही आठवलं म्हणजे किती प्रॉब्लेम आहेत बघा या माणसाचे. आता का बसा? मी आता थांबवायचं म्हणून बसलो. करू नका गोल. उगाच आपलं काहीतरी. जाऊ दे. हा, तुम्ही गप बसा. घरी बघतोय नवरा. हा बघते. हसता काय? साप घुसला ना. आनंद कसा होऊ शकतो आपल्या घरात साप घुसलाय म्हणल्यावर? जातच नाही. हा ना. काय करतो जरा विचार. हॅलो, काय करतोय? तुम्ही नाही, साप. टीव्ही बघतोय. बेस्ट. बसा तुम्ही इकडे, त्याला बघूच घरी. बसा हा. काय साप पण काय फॅमिली. तुम्ही अनेकांना ट्रेन केलेलं आहे, अनेक प्राण्यांना. पण प्राण्यांना ट्रेन करताना कधी फजिती उडाली असं काही? हो, खूप वेळा फजिती उडाली. तुम्हाला सांगतो, माझ्याकडे एक घोडा होता. अच्छा. हा, त्याला मी ट्रेन केलं होतं बर बर की आईच्या गावात म्हटलं की पुढे जायचं, बर बर. आणि डुसक्या म्हणलं की थांबायचं. असं कोड लँग्वेज तुम्ही शिकवली? कसं कसं? आईच्या गावात म्हटलं की पुढे जायचं, हा. डुसक्या म्हटलं की थांबायचं. व्हायचं तसं मग? असं व्हायचं. अहो, 2-4 दिवसाला शिकवलं. हा. ऐकून त्याच्या लक्षात आलं. या. एकदा म्हणलं चल आईच्या गावात. पळतच राहिलं आणि तुम्हाला सांगतो, एकदम दरीचं टोक आलं. मग? एवढंच म्हटलं डुचक्या. हा. हो, असं पाय करून उभं राहिलं ना, समोर दरी. अच्छा. मी म्हटलं थांबला आईच्या गावात. डायरेक्ट खाली. क्या बात आहे. त्याच्यामुळे तुमचं असं झालं. असं चालणं झालं ते झालं. अच्छा अच्छा. दरीमध्ये तुम्ही गेला. दरीमध्ये गेलो. अरे बापरे, क्या बात आहे. पण असेही काही किस्से घडू शकतात. क्या बात आहे. हो हो. येस. तर आता काही फोन सुद्धा आपल्याला येतात, तर बघूयात. अरे आला. हॅलो. हॅलो. हा, बोला. हा, मी योगेश शिरसाट बोलतोय. अरे वा वा. मग लिहितोय कोण? हा, मी लिहूनच बोलतोय. अच्छा अच्छा. मला वाटतं तुम्ही इकडे गप्पा मारत बसलाय, तिकडे स्क्रिप्ट कोण लिहायची आमच्या? हा, तर माझा प्रॉब्लेम ते तुमच्याकडे बसलेत ना ते कबरे बांडे. पण ते कबरे बांडे बसलेत ना तुमच्या शेजारी. अहो, कबीर सिंग नाही हो, विक्रम पिसाट म्हणतात मला. कबीर सिंग नाही म्हणते, कबरे बांडे म्हणतात, म्हणजे छपरी. पाना
थोबाड बाण कबीर सिंग म्हणून राहिला. ऐका ऐका माझा प्रश्न आहे त्यांना. अहो मला माझ्या शेजारच्या लय कुत्र्यावने आणलं हो मला. अरे देवा. कुदवलं आणि तो सोसायटीचा सेक्रेटरी म्हणतो 15 दिवसात घर खाली कर नाही तर तुझं तंगड तोडीन म्हणतोय. अरे बापरे, काय झालंय काय असं? अहो मी कुत्रं पाळलं आणि ते त्यांना आवडत नाही. अच्छा, कुत्र तुम्ही पाळलं ते त्यांना आवडत नाही. मग काय करू मला सांगा ना. मला कुत्रं पाळलेलं आहे ते त्यांना आवडत नाही पण मला कुत्रं सोडायचं नाही. कुत्र सोडायचं नाहीये, मग एक काम कुत्र ठेवा तुम्ही, जा सोसायटी सोडून. नाही ना तसं मी नाही चालणार. मला कुत्रं संघ पाहिजे माझ्या. नाही आपण त्यांना मार्ग सांगू ना. अच्छा, मार्ग तुम्ही डुक्कर पाळा आणि त्याची 4-5 पिल्लं पण आणा. हा? म्हणजे ते काय म्हणतील तिथे कुत्र बरं होतं, हे डुक्कर नको बाबा. हा पण मला डुक्कर कुठे मिळच ना हो. एक काम करता का, सांगा तर सांगा. तुम्ही येता का 2 दिवस? काय माणूस आहे. आणि ही हसते साप घुसलाय ते जरा बघा. हॅलो, साप काय करतोय? आंघोळीला गेलाय. क्या बात, चालू द्या. आंघोळीला साबण दे त्याला. वरच्या कपाटात आहे टॉवेल. हा दिलं. इतकी कशी काय मेंदू नसलेली माणसं असतात जगात? अजून एक फोन आपल्याला आलेला आहे, बघूयात कोणाचा. हा, हॅलो, बोला. हॅलो. हा, बोला बोला बोला. हा माझा प्रॉब्लेम आहे एक. अरे वा, बोला. मला एक पोपटीन पाळायची होती. पाळा मग, काय प्रॉब्लेम नाही. पाळा. नाही ना पाळू शकत. का? ती सुनंदा ऐकतच नाही ना. का सुनंदा का नाही ऐकत? तिला मांजर पाळायची आहे. मग ठीक आहे ना, तिला सांगा की आपण पोपटीन पाळू. नाही ना, पण तिला मांजर पाळायची आहे ती पोपटीन नको म्हणते पाळायला. तुम्ही एक काम करा ना, दोन्ही पाळा. तिला मांजर पाळू दे, तुम्ही पोपटीन पाळा. नाही ती म्हणते की ऑलरेडी आपल्याकडे एक पोपट आहे तर दुसरा पोपट कशाला पाळायचा. मग ही तुमची चूक आहे ना. तुमच्या घरात ऑलरेडी पोपट तुम्ही पाळून ठेवलेला आहे ना. मग एक काम करा, बायकोच ऐका, तिला मांजर पाळू द्या. नाही हो, मग माझं कसं काय होणार. म्हणजे अहो मला पण वाटतं आपलं लग्न व्हावं, आपल्याला मुलं बाळ व्हावी. मग मांजरी बरोबर लग्न करून कसं काय होणार आहे. बरोबर. कोण बोलताय तुम्ही? मी पोपटच बोलतोय. अरे देवा, अरे देवा. सुनंदा कोण आहे मग? आमची मालकी नाही. ठेवा पण. कोण ठेवा? ए बावळट. काय बघा, तुमचं काय प्रसिद्धी आहे की डायरेक्ट प्राणी फोन करायला लागले. बघा ना काय दिवस आले. क्या बात आहे. पण मी असं ऐकलं की तुमच्याकडे एक ट्रेनर असा आहे, हा. तो डायरेक्ट प्राण्यांना आवाजात थ्रू ट्रेनिंग देतो. हो हो, बोलवतो तो प्राण्यांना. क्या बात आहे. हो, कला आहे ती, कला आहे. क्या बात आहे. त्याच्या बघूयात, भाषेत बोलतो. क्या बात आहे. बघूयात त्यांना आपण बोलूयात. या. हो हो, क्या बात आहे. असू दे असू दे, ऐका ऐका. देवा देवा देवा. उठा 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 उठा. असू दे असू दे. ते आजच काहीतरी नवीन शिकलेत आणि डायरेक्ट तारा घुसल्या त्यांच्या पोटात. करिअरच्या सुरुवातीला चेपला. हो ना, काय करणार. ऐका हो, ते आता झालं असेल तर सरकून बसा. जवळपास तिकडे स्वतःचा गाडा असल्यासारखं बस. बसा बसा. घाला घाला टोपी घाला. हा मस्त मस्त. कारण टोपीत छान दिसतंय तुम्ही, काढले की फार घाण दिसत. वा वा. आपलं ना मी बबलू सातपुते. पोपट तू. नाही, त्याला मीच ट्रेन केलेला. अच्छा, त्यामुळे त्याचा आवाज तसा झाला. मला पण वाटलं. तर मंडळी, दिल खुलास विथ विलासची ही मजा अशीच पुढेही सुरू राहणार आहे. पण पाहूयात याचाच पुढचा भाग उद्याच्या भागात. मंडळी, घरामध्ये काम करण्यासाठी खरं तर कामवाल्या मावशींची खूप गरज असते आणि त्या खरंच खूप काम करतात. आणि याचं महत्व आपल्याला या लॉकडाऊनच्या काळात खरं तर खूप कळलं, जेव्हा खरं तर परमिशन नव्हती यायला जायला कोणाच्या घरी. पण आता ती परमिशन मिळालेली आहे. पण अशा अवस्थेत सुद्धा बऱ्याच वेळेला कामवाल्या मावशी मिळणं अवघड जातं. म्हणून यावर उपाय शोधला एका माणसानं आणि त्याने अमेरिकेवरून रोबोटिक कामवाल्या मावशींना आणलंय. बघूयात मग आता त्या काम कसं करणार आहेत का काम बिघडवून टाकणार आहेत. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत उमेश जगताप, रोहित चव्हाण, स्नेहल सिदम, श्रेया बुगडे आणि कुशल बद्रिके.
संपलं ते केलं बंद. खरं सांगू ना मी तुला, आता आपल्याकडे एलिमिनेशन नाहीयेत म्हणून, नाही तर आत्ता हाकल असतं तुला इकडे. ऐक ना, ती कधी येते ना असं झालंय मला. खरं सांगू मला पण तसंच झालंय. म्हणजे पोल्ट्री फार्म मधल्या कोंबड्या श्रावण महिन्याची जशी आतुरतेने वाट बघत असतात ना, तशी मी तिची आतुरतेने वाट बघते. त्यांचा ना 1 महिना तरी जीव वाचतो, पण ती आल्यामुळे ना तुझी माझं आयुष्यभर जीव खाणारच ना तो वाचणार आहे. गप्प बसा तुम्ही. मी काय केलंय हो? तुमच्या घरामध्ये एक कामवाली टिकत नाही, त्याला मी काय करू? आणि मी एकटीने म्हणून काय काय करायचं, काय काय करायचं? अगं पण आता येणार ना आपल्याकडे कायमस्वरूपी कामवाली. हो, आणि मी का नाही तिचं नावही ठरवलंय. काय ग? रोबेक्सा. बाप रे, इतर नाचते पण किती भारी. मायकल जॅक्सन पासनं सुनैना बद्रिके कथक क्लासेस पर्यंत सगळे प्रोग्राम माझ्यामध्ये फीड आहेत. बेस्ट झालं एकदम. संध्याकाळची सगळी कामं संपली ना, ह्याची बैठक रोज. फालतू जोक करणाऱ्याच्या कानफाळात मारण्याचं सुद्धा प्रोग्रामिंग माझ्यामध्ये फीड आहे. अगं बाई खरंच? मग तू त्या कुशल बद्रिकेच्या घरी कधीच जाऊ नको. म्हणजे तिथे जर तू गेलीस ना तर दिवसभर तुझं कानफाट फोडून फोडून हात सुचतील. माझ्या रोज सुटतात. कृपया नाव आदराने घ्यावं. कोण कुशल बद्रिके? ग्रेट ऍक्टर कुशल बद्रिके. बोला, काय काम करायचं आहे? वा, वा. चला पटापट हिच्याकडनं काम करून घेऊ, म्हणजे मी मोकळी. रोबिक्सा, तू का नाही मस्तपैकी चहा कर. ओके, मसाला चहासाठी 1 दाबा, ग्रीन टी साठी 2 दाबा, गवती चहासाठी 3 दाबा, अन्य पर्याय निवडण्यासाठी 6 दाबा, आमच्या कस्टमर केअर बरोबर बोलण्यासाठी 9 दाबा. ऐका ना, पण ते याला 6च्या वेळेला 6 दाबतो, 9च्या वेळेला 3च दाबतो का रे? रोबेक्सा, ऐक ना. बोला. रोबेक्सा, रिमोट कुठे? पॅनल हातावर आहे. एक दाबलं. तुझ्या नवऱ्याला समजावून ठेव, बटन दाबायच्या निमित्ताने मला गुदुगुली करतो. इकडे या. ह्यांचं ना असंच आहे. या असल्या माणसांना खरं तर उकळत्या तेलामध्ये टाकलं पाहिजे. त्यांच्या कमरेला मटण बांधून पिसाळलेली कुत्री ह्यांच्या मागे सोडली पाहिजे. खरं तर ह्यांना हत्तीच्या पायाखाली दिलं पाहिजे. गबस होतो आता. चल ती माझ्यासाठी चहा कर. चल. तुम्ही सांगितलं नाहीत. मसाला चहासाठी 1 पटकन काय ते बटन दाबा. ग्रीन टी साठी 2 दाबा, मसाला चहा. दालचिनी हवी असल्यास 1 दाबा, लवंग हवी असल्यास कृपया 2 दाबा, सुंठ वेलची हवी असल्यास कृपया 3 नंबरचे बटन दाबा, सुंठ वेलची. लहान वेलची हवी असल्यास 1 दाबा, मोठी वेलची हवी असल्यास 2 दाबा, मध्यम वेलची हवी असल्यास 3 दाबा. हे सगळं वेलच्या वेली ठरवा. नको ते काय वेलच्या बिलच्या आम्हाला. तू एक काम कर ग बाई, जा आणि साधा चहा बनव. एकदम काय नको टाकू त्याच्यामध्ये. जा साधा बनव. साधा चहा हवा असल्यास
4 दाबा. दाबा पटकन ते. हा. किती चांगली बाई, साधा चहा मागते, नाहीतर हा बोकड तोंड्या वरवंट्यासारखं ह्याचं तोंड आणि ह्याला मसाला टी हवा. ते पण सुंठ वेलची घालून. लय बोलायला लागली बरं का आता ही. अगे बाबा तू जा बाबा आधी, तू साधा चहा बनव आणि एकदाच ह्यांच्या नरड्यात होत जा. ओके, पण अग ए बाबा नसतं, अग ए आई नाहीतर अरे बाबा. जाते का आता? ओके. हे बघ ही ही लय डोक्यात चाले बरं का माझ्या सांगतो. काय झालंय? आणि तू तिची बाजू घेऊ नको. गप बसा तुम्ही. आधीची एक बाई होती छळायला, आता दुसरी पण आली. काय तू कुठे टाकला ते तोंडात? हा? परमेश्वर का माझं तू ऐकत नाहीस परमेश्वरा? परमेश्वर कधीच तुमचं ऐकणं बंद केलंय, त्यांनी ब्लॉक करून टाकलं कायमचं तुम्हाला. का मेंदू ब्लॉक झाल्यासारखं नको बोलूस तू आता. गप बसा तुम्ही. चहाला. हा दे. ए दे ना चहा. चहा देणार नाही. अगं देणार नाही म्हणजे देणार नाही काय? काय झाडात वाजायला आणलंस का काय? तसं नव्ह मालकीन बाई, तसं नव्ह. डायरेक्ट कोल्हापुरी. माझ्यात 22 लँग्वेज फीड आहेत. तुम्हाला कुठली हवी? कुठली पण नको, साधीच ठेवते. ए सरवाली. हा? चल दे पटकन दे चहा. ओके. हा. इकडे या, तोंड थोडं पुढे करा. आज ते आता चहा बघ. हा. अगं बावळे, काय केलंस हे? काय केलंस हे? तुम्हीच म्हणाला होतात यांच्या नरड्याच्या ओत मी ओतला. हे काय? हे एक बरं झालं बाबा, आता ह्याच्या पाठांतराचं टेन्शन नाही. याला काय अर्थ आहे? आपण एवढं मरमर कष्ट करायचे आणि हा करून नुसता परडे घेणार. गपना स्किट पटापट होईल ते बघा आधी. हा, त्याला मारू दे. ओके, त्याला मरू दे. जाऊ दे. इकडे बघा. अगं काय करते? सोड माझ्या नवऱ्याला. अगं जीव जाईल त्याचा. सोड. तुम्हीच सोड. म्हणाला होतात त्याला मरू दे. 2 मिनिटं द्या, मी त्याला मारते. अगं नको गं, अगं ते म्हणायची पद्धत असते माझी बाय. अगं आहात ना तुम्ही? तुझं कुंकू वाचलं. रोबोट का काय ही? हा? हो बरे आहेत ना तुम्ही? अगं काय करतेस? मेला असताना तो. टास्क इनकम्प्लीट. अगं ए ऐक रोबेक्सा, तू ना आता काही पण करू नकोस. तू फक्त ना आता साफसफाई करून घे. हा ओके. हा जा. भिंतीवरची जळमट काढण्यासाठी कृपया 1 दाबा. लादीवरची जळमट काढण्यासाठी कृपया 2 दाबा. कोपऱ्या कोपऱ्यातली जळमट काढण्यासाठी कृपया हे 1 2 3 4 5 6. हा जा, सगळं घर साफ कर जा. अगं टवळे, एका वेळेला एकच बटन दाब. हा हे 3 जा. आता माळ्यावरची जळमट आणि कपाट साफ कर जा. ओके. You're willing to love, little love. You're willing to love, little love. वा 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 रोबेक्सा, मस्त. बघितलं का? रोबेक्सानी साफ केल्यावर कसं घर लख्ख दिसतंय. जळमट कुठे टाकली तिच्यावर? ए बाय रोबेक्सा,
ते सगळी साफसफाई छान चालली आहे. जळमट कुठे टाकलीस? सगळी जळमट कपाटात साडीवर ठेवलेली आहे. कपाटात साडीवर? हो. अगं तुझं काय डोकं बिकं फिरलं की काय? जळमट कशाला ठेवली साडीवरती जपून? कारण माझ्यामध्ये संस्कार सुद्धा ऍड केलेले आहेत. कोणतीही गोष्ट घराबाहेर टाकायची नाही असे निर्देश आहेत. अगे कसले निर्देश डोमलाचे? माझ्या साडीवरती जळमट ठेवलीस, ती काय दागिने आहेत का सांभाळून ठेवायला? जळमटांचे दागिने सुद्धा बनवून देऊ शकते. चपला हारासाठी 1 दाबा, बांगड्यांसाठी 2 दाबा, बुगडी श्रेयासाठी, बुगडी आणि शिराच्या बिंदीसाठी 3 दाबा. ओढून तळून होतंय. तुम्ही का बसाव? ए बाई मला नको दागिने वगैरे काय. हा ओके. ऑर्डर कॅन्सल करण्यासाठी 8 दाबा. हा दाबले. हा आता तू काय कर ना बाई, ते जळमट वगैरे सगळी साफ करून टाक आणि माझं एक तर कपाट एकदम स्वच्छ करून साफ कर. हा ओके. जा. मी तुला कपाट साफ करायला सांगितलं, तू माझ्या साड्या कशा बाई बाहेर काढून फेकतीस? फावल्या वेळात काय साड्यांवर भांडी देतेस की काय? गप्पच तू. अगं मी तुला काय करायला सांगितलं आणि तू काय केलंस हे? तुम्ही म्हणालात कपाट साफ करून टाक, मी साफ केलं. अगं म्हणजे मला म्हणायचं होतं की जळमट साफ कर म्हणून. तू आधी एक काम कर बाई, आता तू सगळं सोड आणि घरातली घाण फेकून दे. ओके. चल रे मुडद्या, चल होय बाहेर आमच्या घरातून. थोबाड उचकटून आमच्या घरात. अरे मी का बाहेर जाऊ? थोबाड उलट करून टाकीन जर पुन्हा इथं दिसलास तर. मी का जाऊ बाहेर? मालकीन बाई म्हणाल्या घरातली घाण बाहेर टाक. मला ह्या घरात तुझ्या एवढी दुसरी कुठलीच घाण दिसत नाही. कितीच मुस्कर थोडी ना. मगा मालकीन बाई. अहो गप्पा बसा तुम्ही. आणि काय बोलतेस ग तू? अगं मी तुला घरातला कचरा साफ करायला सांगतेय. तो करत होते. गप्प बस. आता एक काम कर, तू स्वयंपाक घरात जा आणि तिकडे अंड्याची टरफल वगैरे पडली आहेत ना, ती उचलून बाहेर फेकून दे. जा. ओके. माझं नॉनव्हेज मोड ऑन करा. कसा करायचा? श्रावण मोड ऑफ केलात की नॉनव्हेज मोड ऑन. अच्छा. बरं झालं, त्या निमित्ताने ना किचनच्या बेसिन मधलं सिंक ना थोडा मोकळा श्वास घेईल. बसा. Little love, little little love. Yo, little love, little little love. शिंदेबाई, ओ शिंदेबाई, 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 अहो काय लाजा विकल्या का काय तुम्ही? हा कशाला कोकळताय तुम्ही शिदमबाई? आणि आम्ही कशाला लाजा विकल्या? माझा नवरा नाही गल्लीमध्ये लुंगी घालून फिरत तुमच्या नवऱ्यासारखा. अहो त्यांचं जाऊ दे. अहो अंडी टाकलेत माझ्या डोक्यावर, सगळा कचरा तुम्ही बाहेर टाकलाय. नालायक कुठले? कशी कशी बोलते बघा ही बाई मला. बघितलं का ग कशी बोलते मला? मालकीन बाई तुम्ही फक्त माझा राडा मोड ऑन करा, मग बघा मी कसा राडा घालते. अगं टवळे, तुझा तिरडीचा मोडला बांबू, तुला गाडली भिताडाला, तुला बुडवलं मर्याईच्या ठवात तुझ्या. अगे चर्मल तोंडे, नीट बोला माझ्याशी. आणि हाय का तू? ही
आमची नवीन कामवाली रोबेक्सा. आणि हिम्मत असेल ना तर हिच्याशी भांडून दाखव. अगं घाबरते काय? माझ्या डोक्यावर अंड्याचा कचरा टाकला हिने. अगं तुझं थोबाडच आहे तव्यासारखं. मला वाटलं अंडी पडली तर ऑमलेट तरी होईल. अगं माझं काय थोबड बोलतेस तू? थोबड बघितलेस का? ग्रीस लावलेलं सायलेन्सर. तू मोठी ग मखमल लावलेल्या तोंडाची. आता गप गुमान निघित ना, नाहीतर बघ मी काय करीन. काय करशील ग? काय करशील? असा चावा घेईन ना हाताचा, डायरेक्ट कोमात जाशील. हळूहळू तुझं रक्त कोमी कोमी होत जाईल. आणि मग तू काहीच कोमाची राहणार नाहीस. कमॉन कमॉन, फाईट विथ मी. हा बघितलं का? कोणाची बहीण आहे माहितीये का? मेरी कोळामची. कोमी समजू नकोस. अजून ऐकायचंय का? ती कोमा कोमा देऊन बोलेल आणखी. अरे माझं शिक्षण तर कॉमर्स मधनं झालं. बघून घेईन तुम्हाला. कोमल आहे, अजून बघून घेईन म्हणते. वा 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 रुबेक्सा, काय भांडलीस ग तू? मग तिका सोडतो की काय? इना चालवे आम्ही जेतो. काय झालं आता? ओके, तरी बरं झालं तुम्ही लाल बटन दाबलत. ओके, बटन दाबलं असतात ना, काय झालं असतं? अरे तुला दिलंय तर तू कर ना. ए तुला दिले तर तू कर ना. बरं झालं तुम्ही लाल बटन दाबलत. ओके, बटन दाबलं असतं तर काय झालं असतं? डायरेक्ट फोडलीच असती तिला. मारामारी, जाळपोळ. बापरे रोबेक्सा, तू की नाही आता सगळी घरातली भांडी स्वच्छ घासून घे बरं. ओके चल. तेवढ्या वेळात मी काय करतो, जरा बाहेर जातो आणि पाय मोकळा करून येतो. बरोबर संध्याकाळच्या 7 वाजता पाय मोकळे करायचे का असतात ह्यांना? का? कारण हे दाभाडेंच्या गिरणीवर जातात. तिकडे खूप बायका येतात. तिकडे हा माणूस घुटमळत राहतो. बिचारा. नाही 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 कसं? परवा तर पवारबाईंचं पीठ डोक्यावर घेऊन हा माणूस त्यांच्या घरापर्यंत गेला. काय हो, खरं बोलते ही? खरंच नाही नव्हतं गेलो मला तर. पाहिजे तर माझी स्क्रीन ऑन करून बघा. मी खोटं बोलत असेल असं वाटत असेल तर फुटेज दिसेल तुम्हाला. फुटेज? नाही 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 नाही. अगो बापरे, चक्कर यायला लागली रे, डोकं दुखायला लागले माझं. बापरे, ऍक्टिंग तर बघा. हेड मसाज साठी 1 दाबा, नेक मसाज साठी 2 दाबा, पूर्ण बॉडी मसाज साठी 3 दाबा. अगं गळ्यात हात त्यांचा. ओके, यासाठी कुठलंही बटन दाबायची गरज नाही. ते मी स्वेच्छेने करते. हे बघ, 3 दाबलं. हेड आणि नेक मसाज कर, चल लवकर. ओके, मसाज करून घेतायत. नैना मिले तो से नैना मिले, नैना मिले तो दिल में, नैना मिले तो से नैना मिले, नैना मिले तो दिल में अरमा खिले. काय झालं? काय झालं हिला? भाई बंद पडली की काय? रोबिक्सा, रोबिक्सा, हे रोबिक्सा, काय झाले? अरे उकेर हँग झाले ना मी. माझा तू हात पिरगाळलास ना, तुटला तो. आता मी काहीच बोलू शकत नाही. बोल गा. अहो तुम्हाला काय अक्कल आहे का? हा, कशाला हात पिरगाळायला पाहिजे तिचा? आता बिघडली ना ती, बंद पडली ना. मला तर काहीच कळत नाही बघ. मी बाहेर जाऊन येतो आता. तुम्ही गप्प बसा. मी ना तुमचं तंगड मोडून ठेवीन. इथे बसा चुपचाप. हे रुबिक्सा, बाई, तुमची सगळी बटणं बिटणं पण बिघडली आहेत वाटतं. मी काय म्हणते, हिच्या सोबत ते हे आलंय, मॅन्युअल आलंय, ते वाचून घ्या. हे घ्या, हे घ्या, हे इथे ह्याच्यात बघा, ह्याच्यात बघा. पॉज झालं तर काय करायचं ते बघून घ्या. ओ माय गॉड, काय झालं? इंग्रजीमध्ये. माझं पण ना नशीब फुटकय.
द्या इकडे ते बाल भारतीचं पुस्तक वाचायला सांगितलं तर घाम फुटतोय माणसाला. मॅन्युअल वाचायला निघालेत. हे घ्या. ह्याच्यावरती कस्टमर केअरचा नंबर आहे, त्यांना फोन करा लगेच बोलवून घेते माणसाला. ए बाबा ए रुबिक्सा. अहो तुम सुनते हो क्या ये मराठीत बोला ना. ते तुम्ही रोबोट पाठवला था ना, तो रोबिक्सा वो बिगड़ गया है, उसको जरा लेके आओ. अभी तो जल्दी आओ. करने के लिए आ जाओ, जल्दी आ जाओ. हाँ मैं एड्रेस भेज देता हूँ. आप हेलो अरे सुनो, बोलो ना कुछ तो. हेलो काय झालं काय येत आहेत ते. अरे आता कधी येतील काय माहिती. आलो. हे? अहो काका तुम्ही काय बाहेरच बसले होतात का आमच्या घराच्या. हो कसं असतं, एखादा रोबोट डिलिव्हर झाला का नाही की 4-5 दिवस तरी आम्ही त्या घराच्या दाराला पडूनच असतो. वा हे बरं झालं. बघा ना जरा दुरुस्त करा ना जरा लवकर. दुरुस्त काय झालंय बघा जरा. काय झालं बघायला लागल. अरे कानाला तरी लाव ना ते. तरी म्हणलं ऐकू कसं काय येईल. काय कळलं का काका. ओ माय गॉड, काय झालं काका. लय किडा येते. मशीन मध्ये प्रॉब्लेम आहे, लय प्रॉब्लेम आहे. हे असं हँग कशामुळे झालंय. मेल्यानं हात पिरगळला माझा. ओ माय गॉड काय लय मोठा प्रॉब्लेम झालेला असणार आहे. मग आता कमीत कमी 4-5 पार्ट तरी उडलेला असणार आहे, ते बदलायला लागतील. अरे बापरे, मग सांगा बरं कुठले कुठले पार्ट आहेत. आता बघा तुम्हाला सांगतो, अंदाजे सायलेन्सर एक बदलायला लागल, परत रेग्युलेटर एक बदलायला लागल, परत चोक बदलायला लागल आणि प्लग पण बदलायला लागल. ही रोबोट आहे का 2 व्हीलर आहे. बदलायचा का काय सांगा मला, का थांबू का जाऊ मी. नाही थांबा तुम्ही. पण खर्च साधारण किती आहे. आता बघा साधारणपणे 70,000 रुपये. एवढे. हे सामानाचं झालं फक्त. माझं सर्व्हिसिंगचं 10,000 रुपये होते आणि GST BST पकडून एकूण मिळून टोटल सगळे एकत्र केले तर 91,000 रुपये बिल जाईल. एवढे सर्व्हिसचे 90,000 रुपये. अहो यांच्या उभ्या आयुष्यात त्या सर्व्हिस मध्ये 90,000 रुपये कमावले नाही या माणसाने कधी. बदलायचं का जाऊ मी आपला. थांबा काका, काय करायचं मग. बदलून घेऊ म्हणते मी. हा बरं ऐका ना, चेक चालेल का. बँकेत वाटेल का. माझ्या चेहऱ्यावरून काय मग चोर भिकारी वाटतो का तुम्हाला. आपण तोंडानं तुम्हाला कसं म्हणणार डायरेक्ट. तुम्ही पण काय डायरेक्ट असे अवघड प्रश्न विचारता लोकांना. हा दादा मी का नाही ऑनलाईन ट्रान्सफर करायला सांगते, मग चालेल. हा चालतंय. कर पटकन. हा झाले. आले का बघा. हे काय मोबाईल व्हायब्रेट झाला. आले ना. हा टाकू बदलून. हा घ्या मग बदलून घ्या पटकन. काका तुमचे पायांना काय झाले. नॉर्मल आहेत ना. हा नॉर्मलच आहेत. लोक कशी रिक्षात नाही येतात तसं तो म्हशीवर नाही येतोय. त्याची पर्सनल म्हैस आहे. बाहेर उभी की असू दे बदलू ना सगळं. हो करंट बसला. लय करंट बाज आहे. ओके सगळं बदलून झालं. ते बघा तिकल बघा, त्याने काय होतंय का. एवढं कळतंय तर इथल्या इथं दुरुस्त करायची नव्हती का. मला कशाला बोलवलंय उगाच.
तुम्ही करा काका. आता होते बरी. झालं शेवटचं आता. वा झालं ना. ओके. ए रुबेक्सा, आता बघा चालू होईल. ए रुबेक्सा. काय आहे काका, काय रिस्पॉन्डच करत नाही. ए बाबा रुबेक्सा. अजून कशी काय चालू होईना. सगळं बदल. सगळे पार्ट बदलले का नाही तुम्ही. आताच पैसे दिले तुम्ही 90,000 रुपये घेतले तुम्हाला. थांबा तुम्ही जरा. काका बघा तुम्ही असं काय होतंय. सगळं पार्ट मी चेंज केलं तरी पण चालू कशी काय होईना. अरे मागची वायर तेवढी निघाली ह्याने हात पिरगळला म्हणून तेवढी नीट कर फक्त. ओके. काय होतंय. मैं कहाँ हूँ. इधर हमारे घरात हो तुम. मला बसवा. बस बाई बस. काय होतंय काहीला. मी कुठे. मला पाणी 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 आणा जावा. पाणी आणते पाणी. पण पाण्याने खराब तर नाही ना होणार ही. हिला आरामाची गरज आहे. पाणी आणा. पाणी पळत जाऊन पाणी आणा. तर तुम्ही राहू द्या काका. घे पाणी घे पाणी. पाणी पाणी घट. हे बघा तिला आरामाची गरज आहे. हा आराम करू द्या तिला. बाई माझे किती दिवस आराम करायचा आहे. किती 3-4 महिने तरी लागतील. एकदम बरोबर आहे. तुला कसं माहित. डॉक्टरांचा सुद्धा प्रोग्राम फीड आहे माझ्यात. डॉक्टर साबळे. अगे डॉक्टर साबळेचं काय ऐकतेस. त्याचा स्वतःचा डॉक्टरकीचा प्रोग्राम डिलीट झालाय. तुझं बाजार नाटक. उठ काम कर चल. ठीक आहे बाई. हा ते चालेल. बाईच्या जातीला बाईचं दुखणं कळत नाही ग बाई. अगं बाई मला ग्लानी आली. बाई ग्लानी आली. ग्लानीच्या आगीची मशाल. अगे आजारी आहेस ना. अरे बापरे. काय झालं. अरे बाप रे. मरल बर काही मरल. लय दिवस जगणार नाही. बघा तिला जर चालू जर ठेवायची असेल तर तुम्हाला तिची काळजी घ्यायला लागल. तिचं काय पथ्य पाणी आहे ते तिला सगळं करायला लागल. तिला आरामाची सक्त गरज आहे. तिचं सगळं तुम्ही तिला अजिबात काम करून द्यायची नाही. तिला भरपूर आरामाची गरज आहे. भरपूर. कसला आराम. हा तिला काम करण्यासाठी म्हणून आणली आम्ही. हा काय बोलताय ते. बघ ना. तुम्ही घेऊन जा. आम्हाला ही नकोच. घेऊन जाईल. घेऊन जा चला. 1 मिनिट. तुम्ही जर का मला घरातून बाहेर काढलं तर रोबोट ऍक्ट नुसार तुमच्यावर कारवाई होईल. 7 वर्ष सक्त मजुरी आणि ₹50,000 एवढा दंड भोगावा लागेल. चालेल. मी 50,000 रुपये दंड भरीन आणि या ना तुम्ही सक्त मजुरीसाठी घेऊन जा. चालतंय. मला कशाला. मला काय घेऊन जा. त्यात काय होतं एवढं. आणि असं पण हा रोबो तुमच्या चुलत्यानी अमेरिकेहून पाठवलाय. तरी मला वाटलंच होतं यांच्याकडनं काहीतरी येणार म्हणून फळटी पीस असलाच पाहिजे. तुम्ही भांडू नका. तुम्ही पण भांडू नका. भांडू नका तुम्ही. कुठं भांडताय तुम्ही. बोला पुढचं. काहीतरी तुम्हाला नकोच आहे नाही. काहीतरी सेटलमेंट करून टाका. तुम्ही काय करा. दोघं मिळून तिला 50,000 रुपये द्या. तिला मी ठेवतो. चालेल जाऊ दे. द्या ते 50,000 रुपयांविषयी संपवाई. 50,000 रुपये. हा हिला घेऊन जा इथून. आले का. हा आले 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 आले. हा निघा चला आता. बाजार यांची नाटकं. चला. दारातून बाहेर जाण्यासाठी 1 दाबा. खिडकीतून जाण्यासाठी 2 दाबा. डोक्यातून जाण्यासाठी बाई बाई बाई. बरं झालं बाबा. मी काय म्हणते पैसे गेले तर गेले पण जीव तरी सुटला आपला. नाहीतर काय. वैताग आला तो नुसतं. वाट आणला बाबा. वाट नुसता त्या रुबिक्साने. नाही ग.
fall into love, love, you fall into love. अगं बाई, हा इडलीचा कुकर कोण आणला आता? कोण आहेस तू? रुबिक्षा. तू रुबिक्षा? मग ती आली होती ती कोण होती मगाशी? ती चोरिक्षा. चोरिक्षा म्हणजे काय? माझा नावाचा वापर करून ते लोक चोरी करतात. म्हणजे ते दोघे चोर होते? हो.